यांचा ताफा आता मुंबईकडे निघालेला आहे. आपण पाहू शकता मनोज जरंगे पाटील आपल्या सोबत आपण ते दादा दादा काय सांगाल? मराठे आले त्याचा गर्व वाटतो, जिंकणार 100% आरक्षण आम्ही घेणार. दादा जे ठरलं होतं त्यापेक्षा लोक जास्त दिसतात. त्यापेक्षा 5 पट सांगितलं होतं मी तुम्हाला उद्या आणखीन दिसत. काय सांगाल दादा, शिष्टमंडळ जर भेटायला आलं तर काय भूमिका राहील? बघू, अंमलबजावणी असेल तर ठीक, नाही तर चर्चेला कटाळू. आता चर्चा नको दादा. चर्चा अशी आहे की शिवनेरी किल्ल्याजवळ तुम्हाला भेटण्यासाठी दादा शिवनेरी किल्ल्यापाशी भेटण्यासाठी तुम्हाला काही शिष्टमंडळ येणार आहे? येऊ द्या ना, आम्ही कुठं नाही म्हणलो त्यांना, येऊ द्या. आता अंमलबजावणी, आता कोणतीही लिखापडी किंवा तोंडी आदेश नाही, डायरेक्ट तुम्हाला काय पाहिजे? आदेशच पाहिजे, अंमलबजावणी. शब्द नको, चर्चा नको, लिखित लगेच नको. JR आणि अंमलबजावणी सगळं संघच, नाही तर मराठी माघारी येत नसते. आपण पाहिलं तर मनोज जरंगे पाटलांचं म्हणणं आहे की चर्चा नाही, लेखी पडाय नाही, डायरेक्ट आदेश पाहिजे, त्यानंतरच मराठा मागे येईल, अन्यथा मराठा मागे येणार नाही. संजय लोकशिवाय अंतरवाली सराठी.